ज्ञानामध्ये शंका आणि समाधान. आता प्रतिबंध असतो आपल्याला नंतर सुद्धा तुम्ही देह असं वाटू शकतो, म्हणून तुला श्रवण मनन आवश्यक आहे. या श्रवणामध्ये काल व्यर्थाचं कधी घडत नाही आणि ज्ञान प्रतिबंधद्वारा श्रवणादी ज्ञान साधने आहेत, साक्षात नाही. हे श्रवण मनन हे ज्ञानाला प्रतिबंध करणाऱ्या वृत्तीला रोखणारे श्रवण. ती वृत्ती भगवंताकडे जाताना तिथं ती थांबती, जात नाही, इकडे तिकडे जाते, प्रतिबंध होतो. त्या प्रतिबंधाला निवृत्त करण्यासाठी श्रवण मनन हे प्रतिबंधक नाहीत, साक्षात ज्ञानाला उपयोग होत. श्रवणाला व्यर्थ तर म्हटले ना, तुमचा मोक्षच नाही तर मग श्रवण व्यर्थ होईल. तुमचा शंका राहिली तर अपूर्व तर शंका असंभावना प्रधान होती, मी कसा ब्रह्म असू शकेल. तुम्ही श्रवण व्यर्थ आहे, व्यर्थ नाही, सार्थकता आहे श्रवणाला. मोक्षासाठी ते हो सहकारी, प्रतिबंधक नाही. आता हेडिंग 24 आहे, पुनर्जन्माच्या विसिद्धीविषयी शंका आणि दोन शंका समाधान. हेडिंग म्हणजे फल, फल म्हणजे मोक्ष. आणि मोक्ष भेटतो जीवशिवाची एकता. जीवशिवाची एकता होती ज्ञानानं, गुरुच्या बोधान आत्मस्वरूपाची प्राप्ती होती मनाला, आणि ती स्थिती तयार होती, म्हणजे आत्मस्थिती प्रगट होती, देहस्थिती संपून जाते. त्याच्यावर दोन शंका घातल्यात त्यांना. प्रयोजनाच्या सिद्धी, प्रयोजन म्हणजे सिद्धी, फल, फल म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे भगवंताला बुद्धीनं एकरूप होणं आणि त्या ईश्वराचे अनुसंधान ठेवणं. देहाचं अनुसंधान असतं तेव्हा अज्ञान असतं, आणि अज्ञानाचे घाण करणाऱ्या बोधाचं जे ज्ञान असतं ते ओवी ज्ञानेश्वरी वेदांत चिंतनाच्या ओवीनं मनातलं जे मन आहे, घाण आहे, अज्ञान अविद्या, ते दोष थोडी काढत आहे. तुम्हाला मी सांगते रोज, बाप्पा जे सार्थक्यचं परमार्थ करा अंतरंगाचा. पुण्य तयार करायचं, जायचं इकडं यायचं तिकडं, त्याच्यामध्ये काय फल भेटणार आहे? भोगासाठी कशाला करायचं कर्म? कर्म असं करायचं कर्मयोग बनावं, आणि त्या कर्मानं पुढे विधान करतावं. भाग पृथ्वीवर येऊ जन्माला. म्हणून निष्काम कर्मा, निष्काम उपासना आणि नंतर श्रवणामध्ये बुद्धीचा प्रवेश असतो. संतांची भेट होती, श्रवणाची प्राप्ती होती, श्रवण मिळतं. श्रवण म्हणजे अनेक रूपाचं असतं श्रवण, पण वेदांताचं श्रवण मिळणं फार दुर्लभ आहे. बाकीची वेद जे ऐकायला ते रोज विष्णू पुराण, मार्कंडेय पुराण, त्यामध्ये कथा, पृथ्वीचे दुःख सगळे नाना पुराणाचा अभ्यास मी करतेच. घंटा लिखाण, घंटा वाचन ऐकणं, 1 घंटा वाचन, 1 घंटा लिखाण, 1 घंटा असं ऐकायचं, 3 घंटे 2 घंटे पाठ, 1 घंटे पूजा, 6 घंटे आपण देवाला द्यायचे, ठरवलेले असते असं. तर आपलं समाधान होतं, बाबा आज काहीतरी आपण अध्ययन केलं, काहीतरी मनाला दिलं. आपण प्राणाला पण वेगळे टाकतो ना होते प्राणाला, तसं मनाला पण भक्ती, मनाला पण पुण्याची संपत्ती, मनाला साधूच्या संगतीत न्यायचं आणि मनाला त्याचं रूप दाखवायचं. मनाला देहापासून अलग करायचं आणि मनाला ईश्वराच्या समर्पित करायचं. अभेदामध्ये त्याला न्यायचं, भेदातून काढायचं परमार्थ संपला. त्यासाठी विचारसागर आहे. आपलं मन कुठे चिटकतं, कुठे भटकतं, कुठे अटकतं, तीच गोष्टीमध्ये मन आहे. पुन्हा ज्ञान सिद्ध होतं आपल्यापासून. जेव्हा मन स्वच्छंद असतं आणि भगवंताच्या सोबत एकदम तदाकार असतं, देहाच्या व्यवहारानं ते बंधन नसतं, ते जडाला माझं म्हणत नसतं, आत्मबोधामध्ये परिपूर्ण असतं, अंतःकरण ते अंतःकरण नसतं, ते पूर्ण विलय झालेलं असतं, त्याचा सगळं ईश्वरात लीन झालेलं असतं. अलग म्हणजे तुम्ही काल काल आपलं घडलेलं जेवणात, जेव्हा तू भाजी तुम्ही पोपता केला, 1 मिनिट तुमची चूक नाही, भाऊ काय म्हणले, काय केलं का देहाचं माहित नाही, जगत माहित नाही, ते एक झालं. सेम भाजी सारखं तुमचा पोपटा, मला पोपटा असं होतं. अंतःकरण ईश्वरामध्ये विघरून जाणं, एक कोणत्या कालचं उठायला घेऊन तुम्हाला ते अनुभव सांगितला की विघरणं, काय विघरणं? मन बुद्धीची अहंकार, अहंकार जर घट्ट राहिला माणसाला ताटा येतो, अभिमान येतो, अपघात, अहंकार. मी आपण तो काय गुरु मी माझ्या वयाने तस अहंकार उत्पन्न करतो. गुरुमी ताठा सरळ नाही आणि समाधान चित्त नाही, साधन आहे. एक सरळ चित्त असत, त्याच्यामध्ये कुठलेच गुण नसतात.
शांत चित्त असतं. ते भगवंताचा स्पर्श असत होत, देहाचा नाही. देहाच्या स्पर्शामध्ये अविद्या जागी असते आणि ते अहंकाराची उत्पत्ती असते आणि जडाची तिथं प्राप्ती असते. त्याला बंधन होते. अहंकार जावा कळतो आपल्याला, अहंकार गेला काय सहज कळतो. अहंकार न कळायला काय जाते आपलं आपल्याला लक्षात येतं. कळतं. लेबर केळ कच्च आपण घरी चपट्याकडे आणतो ते शिलून, आणि पिकलेले केळ रंग जाते, सवय जाते, मऊ होते, तीन बदलते. केळ पिकल्यानंतर काय फरक आहे? हिरव्या रंगाचा पिवळा रंग, साल्ट आद निघतो, मधलं गोड लागतं आणि ते खाऊ वाटतं, पुष्टी देतं. कच्च केळ साल्टर निघत नाही, हिरवगार कडकच्या कडक, किती सालपट काढा तसं राहतं त्याला थोडंफार. तसे आज्ञाने कडक कडक हिरवेगार नरम नसतच ते. सालपट काढले की असं निघते पटकन. तसं ज्ञानाचं आवरण पटकन बाजूला असते, अज्ञानी चिटकून असते त्या सालपटाला द्यायला. ज्ञानी धक्का लागले की पूर्ण खाली साल येते. बघा तुम्ही धरून असं केलं की मग एका क्षणात साल निघत साल. परिपक्व अवस्था तुम्हाला काळच मी कोणातरी बोलले फोन आला. परिपक्व दशा म्हणजे त्या आत्मस्थितीचा प्रवाह चालू असतो, रक्त अवस्था असते, अंतःकरणाची बदललेली अवस्था. आता ऐका, प्रयोजनाच्या सिद्धीविषयी दोन शंका. प्रयोजन म्हणजे फल, फल म्हणजे जीवशिवाचे एकता म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे आनंदाची स्थिती भगवंताची. जो आनंद आहे तो आनंद विषयाचा नाही, देहाचा नाही, जगाचा नाही, सोन्याचा नाही, धनाचा नाही, पुत्राचा नाही, कुठलाच नाही आनंद. तो क्षणिक आहे, भौतिक आहे. आणि हा अमायिक आहे, तो मायिक आहे. संपणारा आनंद, क्षणिक आनंद, आभासिक आनंद, नश्वर आनंद. ते आनंद तात्पुरता, पुन्हा काहीच वाटत नाही. पण हा आनंद अखंड आहे, सदा आहे. हे आनंद म्हणजे स्वानंद आहे. हा विषयातून नाही, हा देहाच्या द्वारा नाही, हा जगतातून नाही, हा परमेश्वराच्या स्पर्शातून बुद्धीला होणारा ब्रह्मानंद. तो जीवाशिवाच्या एकतेने होतो, त्याला म्हणतात परमफल, प्रयोजन. जीवच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाची निवृत्ती, जीव स्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंद ब्रह्मतेची प्राप्ती असे या ग्रंथाचे फल सांगितले. याला अज्ञानाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, प्रयोजनाची सिद्धी, याला म्हणतात त्या ग्रंथाचं फल किंवा प्रयोजन. यास मोक्ष असे म्हणतात. परंतु अशा रीतीने मोक्ष प्रयोजन गणणे शक्य नाही, कारण सर्व वेद अर्थे म्हणतात शंका आली, असं शक्यच नाही म्हणले. तुमचा मोक्ष होत नाही, प्राप्त होत नाही. शंका होती, काय शंका सांगा आता. कारण सर्व वेद वाक्य जीवाचे परमानंद स्वरूप प्रतिपादन करतात आणि वेदांतमती त्याच्या स्वीकारही करतात. सर्व वेदाचे वाक्य काय सांगतात? जीवाच्या आणि शिवाच्या एकता सांगतात आणि वेदांत त्याच्यात ग्रहण घेतात. पण वास्तविक अप्राप्त वस्तूची प्राप्ती असावी. प्राप्त वस्तूला काय प्राप्त करावं? तुमचं रूप आत्मा म्हणतात, मग त्याला काय प्राप्त करायचं? अज्ञान नाही म्हणतात, मग काय निवृत्त करायचं? प्राप्तीची प्राप्ती, निवृत्तीची निवृत्ती असताना तुमचा मोक्ष प्राप्त होतो म्हणणं संभवनी नाही. ही शंका तुम्हाला आवडत, मी डबल सांगते. नाही आलं लक्षात? आलं? तुमचा परमात्मा प्राप्ती ब्रह्म आहे, आत्मस्वरूप आहे. मग ते आहे त्याला प्राप्त काय करायचं? आणि स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाहीच, त्याला निवृत्त काय करायचं असं म्हणायला वाक्याला वाक्य म्हणजे तुम्हाला कळालं. तुम्ही तुम्हाला काय शब्द नाही का ते वाढणे एकदम येत नसतं बेटा. तुम्हालाच काय जी वस्तू प्राप्त आहे त्याची अंतःकरणात दुःख, दुःख तो स्वयंप्रकाश सुखरूप आहे, आनंद आहे. दुःख नाहीच, मग निवृत्त काय करायचं? मग प्राप्ताची प्राप्ती, निवृत्तीची निवृत्ती हा तुमचा सिद्धांत आहे. मग तुम्ही म्हणतात मोक्ष प्राप्त होतो, हे बोलणं काय? श्रवणाला होतं हे काय? ही शंका आहे त्यामध्ये. ह्याला बुद्धी सूक्ष्म लागती ताई. ओवीपेक्षा हे अवघड आहे. ओवी तुम्हाला मी नाना रूपाने मांडून देते, 50 वाक्य सांगते तुम्हाला, एका शब्दाची फोड करते, तेव्हा तुम्हाला ओवी लागते. उगच लागत नाही तुम्हाला ओवी लागते का? उगच एकदा त्या मनाची बैठक बसली वेदांताची. वेदांताच्या श्रवणाने जे पुण्य प्राप्त होतं, जे अधिकार तयार होतो आणि जो भाव बदलतो
कोणता भाव? जगत भाव आणि आत्मभाव. दोन भाव आहेत वृत्तीचे, एक खरा आणि एक खोटा. त्यानंतर मिथ्या भाव तयार होतो, दृश्याचा अभाव होतो. तसं दिसून ते नाहीच अशी जाणीव होती आणि तो सगळा आहे असा भाव तयार होतो. विवर्तवादाची दृष्टी म्हणा त्याला. खूप चिंतन छान आहे त्याला. विचार सागर जर कळाला सागर तर लाखो ग्रंथ लागतात तुमच्या हिंदू धर्माचे, लाखो, एक नाही. तर आम्हाला महाराज सांगायचे, हमेशा सांगायचे, तुम्हाला हा डोळा दिला तिसरा, तुम्ही इथे कोणताही ग्रंथ बघू शकता. पुन्हा म्हणे तुम्ही कुठे ऐकायला जा, हे कधीच नवीन वाटणार नाही. आणि शपथ तसंच नवीन ऐकत होतो. काय हे तर छप्पन ऐकले, काय हे तर काय, हे काय ऐकायचं पुन्हा पुन्हा. तुम्हाला ऐकलं नाही असं कधीच होणार नाही. म्हणजे शब्दात माझ्या आमच्या महात्म्याची. तुम्हाला कोणत्याही ऐकण्यामध्ये नाविन्य कधीच वाटणार नाही, कारण तुम्हाला वेदाचं ज्ञान सगळं काही मिळाले. एक ग्रंथ 12-14 वर्ष ऐकल्यावर काय राहणार आहे ऐकायचं. आणि सगळी वैदिक भाषा, सगळी प्रक्रिया ग्रंथ, सगळं वेदांत, सगळं सिद्धांत, आणि त्या ठिकाणी जीव महांत म्हणजे ज्ञानी. याच्यापेक्षा नवीन कोण काय सांगणार? इथपर्यंत लोक पोहोचतच नाहीत. त्यांना माहिती अध्यात्माचा जो कळस आहे, जो पाय आहे, हे आम्ही तुम्हाला दिला. आता तुम्हाला काही जाणून घ्यायचं परत नाही. तसं एक एक विषयात आपण पुढे पुढे जातो डिग्रीनं. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, फोर्थ आणि शेवट. ते म्हणजे त्यात संपलं काही आता नाही. तसंही अध्यात्माचा पाया म्हणजे विचार सागर, पण तेच पुढे शिकून घेत नाही. आणि लोकांना अवघड वाटते. हे का वाटतं माहित नाही बरं का, अवघड वाटतो. सांगणाऱ्याला मी वाटतं म्हणून सांगत नाही लोक. प्रक्रिया ग्रंथ आहे ना हा ग्रंथ, कथाचा नाहीये. कथानक नाही होत म्हणून लोकांना पटत नाही, झेपत तर नाहीच नाही, आवडत तर कसाच नाही. पण ज्याला मुक्त व्हायचं ते इथून जात नाहीत, ज्याला भगवंताला प्राप्त करायचं ते सरकत नाहीत, आणि त्याला अज्ञान संपवायचं त्याला सोडत नाहीत. आणि ज्याला आपल्या स्वरूपामध्ये रमायचं ते त्याला कधीच बाजूला करत नाहीत, कधीच नाही. जीव की प्राण करतात या ग्रंथात. पण पाठ म्हणजे काही माहितच नाही लोकांना बेटा. आत्मस्वरूपाचं दर्शन करायचं, अंतःकरणाच्या आत परमात्म्याचं दर्शन करणारी बुद्धी जेव्हा ब्रह्मरसात जाते आणि वेदांताकडे येते, स्वरूपाचं ज्ञान घेते, जीवन मुक्त होती, देहातून व्यक्त होती, स्वरूपामध्ये एक होती, आनंदाला प्राप्त होती, जगताचा बात करून घर परमेश्वराकडे राहती, त्याला जीवन मुक्ती म्हणतात. खूप सुंदर आहे. सांगा बरं मायाताई, आताची व्याख्या. हॅलो, आपण शंका केली. ह्या ग्रंथाचं प्रयोजन म्हणजे फल. फल म्हणजे ह्या ग्रंथातून काय तुम्हाला भेटतं, ह्याचं उत्तर म्हणजे मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे जीवाशिवाची एकता म्हणजे ब्रह्मप्राप्ती, आत्मस्वरूपाची स्थिती. तर ते शंका घेणारे म्हणतात पूर्व पक्षी, तुमच्या आनंदाची प्राप्ती तुमचं स्वरूपच आहे, आणि स्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाहीच आहे, मग त्याला काय निवृत्त करायचं. म्हणून प्राप्ताची प्राप्ती निवृत्तीची नित्य निवृत्ती आहे. मग तिथं अज्ञानच नाही तर निवृत्त काय करायचं. ते ब्रह्मस्वरूप आमचं आहेच आहे, काय प्राप्त करायचं. मग तुमचं प्रयोजनावर शंका येणारच नाही आम्हाला. तुमचा मोक्ष कशाला, काय भेटणार तुमच्यापासून. फलावर त्याने काय केली, शंका. आता ऐका त्याचं उत्तर सांगू बरं का, पटकन पळतो. काय विषय काय त्याचा अनुवाद केला की तो घट्ट होतो. आता कसं पहिल्यांदा तुम्ही, आणि तुम्हाला मी सांगितलं की हे हेडिंग 10 धावाचा बरोबर कळत, 5 धावाचा, 2 धावाचा. पण आपण नाहीच वाचलं तर विचार सांगा तुम्हाला कोणाला सांगणार नाही. हे जर उघडलं नाही तर उपयोगच नाही, आपण ते काढतच नाही. आता ऐका, समाधान हे म्हणणे प्रथम खरे असे वाटते, पण विचार केला तर पूर्वी सांगितलेले ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध आहे. कारण लोकांमध्ये प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अपलब्धीचा भ्रम आहे. लोकांमध्ये प्राप्त असलेल्या वस्तूचा काय भ्रम आहे. वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो, वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो. ब्रह्मनिवृत्तीनंतर प्राप्त असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी प्राप्तीचा व्यवहार मात्र होतो. ती वस्तू आहे, पण आता चष्मा डोक्यावर असला कुठे कुठे होऊन जाते, पेन काढणार असतो कुठं कुठं, पण तुझ्या जवळच आहे. चष्मा डोळ्यावर ठेवले, डोक्यावर भरभरून हिंडायली, म्हणजे प्राप्तीमध्ये भ्रम आहे. म्हणून त्या वस्तूच्या प्राप्तीचा हा
ती करावी लागते. तर तुमच्या भगवंतात आणि तुमच्यामध्ये जर तुम्हाला भ्रम नसेल तर तुम्हाला प्राप्तीची गरजच नाही. पण तुमची वस्तू हरवण्याचा तुम्हाला जो भ्रम आहे, चष्मा डोक्यावर असतो, पेन कानावर असतो, ते गळ्यात असतो, तो बाहेर येतो. चिंपेचा टेप कुठे 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 गळ्यात बघते. तसं ऐका, लोकांमध्ये प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अप्राप्तीचा काय असतो, म्हणजे वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो. म्हणजे नाहीये वस्तू, नाहीच आहे, जग आहेच आहे, परमात्मा नाहीच आहे, असा भ्रम आहे. मग त्या भ्रमामुळे अप्राप्त वस्तू प्राप्त व्हायची. भ्रम गेला की प्राप्तच आहे. पाण्यावरची वाळा काढले की पाणीच आहे. दोरी हातात घेतले की रज्जू नाहीच आहे. आत्मस्वरूप कळाला देह नाहीच आहे. लहर कळाली, पाणी कळालं, तरंग नाहीच आहे. तरंग म्हणजे पाण्याचे हे जर कळालं तर कुठं तर पाणी आहे, तरंग आहे. पण मध्ये तरंग आला, तुम्ही आकार धरला ना, म्हणून भ्रम आला. देहाचा आकार घेतला, जगताला आकार, देवाला बी आकार. म्हणत ना काय बोलू लागले, शिवशक्ती कशी एकत्र झाली, शक्ती शिवामध्ये कशी प्रविष्ट झाली. भगवंत म्हणजे या आता माझ्या दंडातून मध्ये पार्वतीला आपल्याला दोघांना एकत्र व्हायचे, शिवशक्ती व्हायची आणि तिथून पुढे जगताची सुरुवात करायची. एकटा मी प्रगत करू शकत नाही. प्रलय संग्रहाने केला ते मुली देव असं का करायला. आणि हो आता प्रलयाची वेळ आहे, पाप झाले जास्त, मला संभवावं लागतं जगत. पण जगत संपवलं म्हणून तुला मी कुठं जाऊ, तुला सोडत नाही म्हणले. अरे तुला कसं सोडू, तुझ्या साह्याने आतापर्यंत जगताची सगळी व्यवहार केला, तुझ्यामुळे मी प्रगट झालो. तुला सोडून मी मलाच करमत नाही, म्हणून ब्रह्म माये संबंध आहे. मी तुला सोडणार नाही, तुझ्याकडून काम करतो. तू माझ्या भिन्न राहू शकत नाही आणि तुझ्याशी व्यवहार होत नाही. तू आत माझ्या ये म्हणले. पण दंडातून खून केली तर तुला आत शक्ती आली. अर्ध शरीर शिवाचं, अर्ध शक्तीचं, अर्ध नारायणाचं झाले दोघं. तो आकार आहे. तिथून पुन्हा मग ती म्हणजे पुन्हा जगत मग तू माझ्यापाशी आहे की म्हणले अजून. पण तो तुम्ही गेला, मी कुठे जाऊ. तिने म्हणले ब्रह्मांड संपलं, मी पण राहणार नाही आता. माझा आकार आहे जगताचा, गेला माझा कशाला. जेव्हा प्रलय जगात उत्पत्ती होईल तेव्हा मी कुठे जाऊ, तुला सोडत नाही. म्हणून दोघे एकत्र आले. शिवशक्ती त्यामध्ये समाव झालेला दाखवून मी असं सूक्ष्म सूक्ष्म बघते. आपल्याला माहिती होती आणि दंगत होती, एक आधार होतो. म्हणून हे बाकीचं बघितल्यापेक्षा आपल्याला कामाचं बघायचं. मग उत्पत्ती केली त्याच्याद्वारे, तिला पुन्हा बाहेर काढलं. दोघं संबंध झाला, ती अव्यक्त झाली माया. नात्रावाच्य व्यक्त नावक्त म्हणता येते. त्याला काय बोला, ती प्रगट होती, ती जाती म्हणून त्याला माया अव्यक्त म्हटले. त्याला काय म्हणा, व्यक्त नाही, अव्यक्त नाही. व्यवहारच नाही, त्याच्या मनात जगतच नाही, दुसरी वस्तूच नाही, त्याला अव्यक्त कसं काय म्हणायचं. म्हणून मग ती तिच्यामध्ये अंतर्गत झाली आणि शिवशक्ती होऊन पुन्हा प्रगट झाले. जगताची व्यवस्था सुरू झाली पुन्हा त्याच्याद्वारे. खायला माहित समाधान हे म्हणणे प्रथम खरे वाटते, पण विचार केला तर पूर्वी सांगितलेल्या ग्रंथाच्या प्रयोजन सिद्ध आहे. कारण लोकांमध्ये प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अप्राप्तीचा भ्रम आहे. प्राप्त असलेल्या वस्तूचा भ्रम आहे अप्राप्तीचा. प्राप्त असलेल्या वस्तूचा भ्रम अप्राप्तीचा. कारण शब्द तुम्हाला सांगू, काही शब्द ऐकून पाठवत नाही. त्या प्रक्रिया लिहून, वाचून, ऐकून 100दा घोटावं लागतं. हे प्रक्रिया ग्रंथ आहेत. आम्ही 10 लाखदा सांगितलं तुम्हाला कळत नसतं, कारण अनुभव सांगते. हे सगळं आमचं जे बुद्धीत बसले तर अभ्यास करून 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 घोटून 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 पाठ करून करून असे हे उघडून मी बटन दाबलं आम्हाला इतिहासागर कळाला. ह्या भ्रमात जाऊच नका. एकदा किंवा दोनदा ज्या लोकांमध्ये प्राप्त असलेल्या अप्राप्त वस्तूचा भ्रम, प्राप्त असलेल्या वस्तूचा अप्राप्तीचा भ्रम, म्हणून त्यांना हे परमात्मा प्राप्त नाही वाटतो. म्हणून त्याला प्राप्त करण्यासाठी हा ग्रंथ सांगावा लागतो. आता कसं आहे ऐका. किंवा एक मिनिट, प्राप्त ठिकाणी प्रक्रियेवर उदाहरणार्थ कोणाच्या हातात सुवर्ण कंकण असून काही निमित्ताने त्यात भ्रम झाला की माझे कंकण हरवले. तिने हाताला वरी घेऊन ठेवलं कपरापर्यंत, पुढे बांगडीच नाही सोन्याची, बांगडी हरपली, पण ती फक्त वरी गेली तर कोण ठेवते ती म्हणजे बांगडीच नाही. आता कसं आहे,
जसं तुझ्या हातच आहे. बाहेर यायचं काम नाही. परत तिला बाहेर हिंडायचं कामच नाही. फक्त तिच्या सोबत जायचं. बांगडी हातात आहे, दृष्टी तिकडे जायची. परमात्मा हातच आहे, तिला अंतर्मुख व्हायचं. तो व्यापक आहे, त्याचं ज्ञान घ्यायचं. त्या महावाक्यात त्याचं ऐक्य करून बुद्धी जेव्हा प्रगल्भ होते आणि ईश्वराला समर्पित होते, देहभाव संपतो, तिथे आत्माभाव प्रगटतो. तो मी आहे असा बुद्धीला अनुभव येतो. शब्दाने नाही, अनुभव. मी देह नाहीये आणि माझा नाहीये. कारण हा सणाक्षराला नासाकडे चाललाय. नश्वर मी नाहीये, नश्वराला पाहणारी मी आहे, साक्षी. म्हणजे तुमचं ज्ञान घट्ट झालं, गाढ. नुसतं वाचून ऐकून काही फरक पडत नाही. व्यसन होतं तर माझ्या पोराने 50 तोळे घेतलं तर बापाच्या पुढे पोरगा गेला मनावाच लागतं, तरी तुम्हाला मान्य नसलं तरी. कारण बापाने 10 तोळे घेतलं होतं तर पोराने 40 तोळे आणलं. मग बापाच्या चौपट पोरग आहे, कबूल करना पडताच. तुझ्या मी 10 तोळे चांदी घेतली तर पोराने 5 किलो घेतली तर बेटा आगे निकल गया. मानो या न मान, सच बात वो है. हो माऊली, तुम्ही किती वाढवलं, चूक उत्तर कधी दिलं नाही, कधीच आयुष्यात नाही. कारण त्यांचा प्रसार आम्हाला लाभला, आमच्याच्यात काहीच नाही. जेव्हा मुलगा बनतो त्याच्यामध्ये आई वडील त्याला बनवतात. दुपारी जेवताना मुलगा नाही, त्यांना कष्ट केले माई, खरे वय केलं त्यांना. पैसे लावले खूप कमी, माझा मुलगा एमडी व्हावा. अरे पण त्याला भेजत नसेल तर काय होईल. त्याचे कष्ट म्हणून ते पुढे गेला, तुमच्याला नाही गेला. नाही, असं इथं गुरुचा आशीर्वाद आहे म्हणून बुद्धी पुढे आहे. कष्ट आहेत देहाचे, तुमचे पण कष्ट आहेत ना, त्याशिवाय नाही. मग संसार घ्या की परमार्थ घ्या. उपट करा. तुम्हाला वाटतं मी सर्व बटन दाबायचं जमत नाही, जमते का? कोणी दुसऱ्या तिसऱ्या रंगात तुम्ही अनुवाद जर करत नसतात, कोणाच्या हातात सोनं कंकण असून काही निमित्ताने त्यास भ्रम झाला की माझे कंकण हरवले. नंतर कोणी त्यांचा बोध केला की तुझे कंकण हरवले म्हणजे तुझ्या हातातच आहे. तेव्हा ते कंकण पाहून त्यास ज्ञान होते की माझे कंकण माझे पाशीच होते. पण व्यवहार मात्र कंकण मला प्राप्त झाले असा होतो. मला भेटलं, अरे हरपलं तर कुठं, कोणी सरकवलंस, पण हरवल्याचा भ्रम झाला म्हणून सापडलं. तसं त्याचा अप्राप्तीचा भ्रम म्हणून प्राप्त झालं. किती सूक्ष्म बोलते, वेगळं 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 सांगतात की नाही. आता ऐका, त्याप्रमाणे परमानंद रूप असण्याचे. आता बांगडे जाऊ द्या, आता आपलं घ्या. कारण वृत्ती निराश होती ज्ञानानं, इकडचा रस कमी होतो संसाराचा. बुद्धी देहाचा संबंध स्मृती, त्याला म्हणतात अध्ययन, त्याला म्हणतात स्वानंदगण परमात्म्याचं मिलन बुद्धीशी. त्या बुद्धीला जेव्हा भगवंत प्राप्त होतो तर देहातून व्यक्त होती, अज्ञान समाप्त होतं, मन राम होतं, ईश्वराचे ऐक्य होतं, परमानंद प्रगट होतो, अनादेहाचा पाठ होतो. तेव्हा तो बुद्धी, तो जीव आत्मा मुक्त होतो, मुक्त होतो, आपल्या स्वरूपात राहतो. देहात कुठं होतो जो विषय वाचराने का सकाळच्या गोव्यात तुम्हाला अभ्यास करायचा का माहिती. मी म्हणलं हो मध्ये आत्म्याच्या ठिकाणी अविद्या बलाने जीवास अशी भ्रांती होते की माझा आत्मा परमानंद रूप नाही, परमानंद रूप ब्रह्म आहे, त्याचा माझा वियोग आहे. उपासनेने ब्रह्माची प्राप्ती मला होईल. फार काय सांगावे, मोठ्या मोठ्या पंडितांना शास्त्र अध्ययन करून असा भ्रम होत होते म्हणून तेही आहेत असे म्हणणे भाग आहे. पण थांबते, मी सांगते तुम्हाला. आता चिंतन छान आहे, तुम्ही ग्रहण करा बाप्पा, अभ्यास करा, रेकॉर्डिंग ऐका. ओक तुमच्या जीवनामध्ये हे अमृत तुम्ही प्यायला, संजीवन दूध तुम्हाला द्यायले. तुमचा मृत्यू आणि जन्म हा थांबणार आणि भगवंत रूप तुम्ही होणार. बस 5 ओळीचा पैगा वाचून दाखवला आणि त्या ओळीमध्ये काय सांगितलं हे तुम्हाला सिद्धांती काय बोलतात हे तुम्हाला मी पटवून देते. आता ऐका तुम्ही. जेव्हा हातातली बांगडी हातात असून हरवली वाटतं,
आणि सापडल्यावर प्राप्तीचा भ्रम आहे. भेटली, सापडली, गेलीच नव्हती, सापडायचे काय? म्हणजे प्राप्तीचा भ्रम, अप्राप्त वस्तूचा भ्रम असल्यानंतर प्राप्त नसलेली वस्तू सापडली वरती, पण मध्ये अप्राप्तीचा भ्रम आहे. तसं भगवंता हा तुमच्या सोबतच आहे परमात्मा, पण तुम्ही देहासोबत, म्हणून त्याचा अप्राप्तीचा तुम्हाला भ्रम आहे. कुठे ते मिळत नाही, भेटत नाही. भले भले लोक म्हणतात ना ज्ञान होत असतं का, मोक्ष का मिळत असतो का? ते काय होते का? आपली भक्ती करा, रामकृष्ण हरी म्हणा. आमच्या शास्त्राला घेऊन मी पाठायला द्यायची. आलं तर एखाद्या दिवस आली, जास्त बाया राहतो ते कमी आहे ना, कारण कवच ऐकतो आपण. आणि सतत ऐकलं बघा बाकीच्या लोकांना किती आवड आहे. आता मला सकाळी व्हिडिओ आहे, कंकण मला प्राप्त झाले पण ते हरपलं नव्हतं. परमात्मा तुमच्या सोबत आहे, पण अप्राप्तीचा भ्रम होता म्हणून प्राप्त झालं म्हणून आम्ही सांगितलं. म्हणून प्राप्ताची प्राप्ती. दुःख नाही, पण दुःख करतात तुम्ही, म्हणून आम्हाला दुःख निवृत्त करायचं. तुमच्यासोबत अज्ञान नाही, मान्य, पण ती वृत्ती देहाकडे मंत्र निवृत्त करायचं आणि तुमच्या वृत्तीला भगवंताकडे आतच आणायचे. त्याचा संबंध आहे तो प्रकट करायचा. संबंध आहे, आम्हाला करून द्यायचा नाहीये. मला हमेशा म्हणायचं तुम्ही ब्रह्मच आहेत, आम्हाला तुम्हाला ब्रह्म करायचं नाही, फक्त आहे त्या वस्तूचा तुम्हाला स्पर्श करून द्यायचा आहे. आम्हाला तिथं काही परमात्मा आणून बसवायचं नाहीये, परमात्मा आधीच आहे असं म्हणत होतो. म्हणजे प्रत्येक काय सांगितलंय कळत होतं. बाबर आहे, पाणी आहे, बाबर आहे, बाबर काढायची, पाणी आहेच आहे. अज्ञान काढायचं, ब्रह्मस्वरूप आहेच आहे. वृत्तीला तिकडे न्यायचं, देहाकडे म्हणून. तिकडे असलं काय वृत्ती न्यायचं आम्हाला? तर मनाच्या माध्यमातून बहिरंगातली बुद्धी आत जाते. जेव्हा बाहेर असते तर ते जगाला बघते, देहावर येते आणि खोट्याला पाहते. पण खोट्या वस्तू तिला बाहेर काढायचं विश्रवण आहे. ती आत परमात्म्याचा संबंध आहे तिला माहित नाही, पण जेव्हा आवरण काढलं तर तोच मी आहे तिला कळतं. हे महावाक्याचं पै. इथं देह नाही, इथं तो आहे. मी जन्म नाही ना मृत्यू नाही, मी सदा आहे, मी नित्य आहे. अनित्य देह आहे, जातो आणि येतो. जगत अनित्य प्रलयात जातं. वस्तू जेव्हा प्रगट होती नाश होतो. मग एक वस्तू जी मी आहे आणि चौकड मीच आहे. माझ्यावर जसे जगत आहे, देह सुद्धा माझ्यावर आधारित आहे आणि देहाला आधार मी आहे. असा जेव्हा अनुभव पक्का होतो बुद्धीचा, तेव्हा भ्रम नष्ट होतो, जगताचा वाद होतो, आवाज परमात्मा प्रगट होतो आणि बुद्धीचा मध्ये विलय होतो, दोघांचा संयोग होतो. तेव्हा म्हणायचं जीव शिवाची एकता. तेव्हा भ्रम नाही, म्हणून निवृत्त करायची गरज नाही. पण भ्रम असल्यावर निवृत्त करावाच लागतो, म्हणून श्रवणाला व्यर्थत्व नाही, सार्थकच आहे. पुढचं वाचलं नाही पण तसंच मांडलं. तर पुढचा विषय आता मला पुढचा विषय मीच आहे, अरे बाबा लागतच नाही. पूर्ण विचार सांगितलं बसवलाय. मला ते समजायला चालू होता हा, मी थांबले. त्याप्रमाणे परमानंद रूप आत्म्याच्या ठिकाणी, परमानंद रूप आहे, त्याचं रूप काय? आनंद रूप आहे. त्या आत्म्याच्या ठिकाणी अविद्या भराने जीवास अशी भ्रांती आहे की माझा आत्मा परमानंद रूप नाही. ब्रह्म जीवात परमानंद फक्त ब्रह्म आहे, त्याचा माझा वियोग आहे. त्याचा माझा काय वियोग? मी आलं काय? मी देह आहे, इंद्रिय आहे, माझं घर आहे, माझं पोरग आहे, एवढंच माहिती आपल्याला. खरं काय माहिती, खोटं जातच नाही. खरं कळत नाही, खोटं पळत नाही. म्हणून तुमचा भेद जात नाही, परमार्थ समजत नाही. म्हणून तो मोह कमी असावा, वैराग्य जास्त असावं, विवेक अति असावा, ज्ञान सहज होतं, त्याचं भान क्षणात येतं, देहाचं भान नष्ट होतं, अविद्या समोर जाती, ब्रह्मविद्या आपल्या सोबत येते, परमात्म्याची जाणीव होती आणि देहाची जाणीव बंद होती. तो मुक्त असतो. जड नाहीच आहे, जडला सत्ताच नाही. जड हे सत्ता शून्य आहे, कारण त्याला चेतनाची गरज आहे. म्हणून त्याच्यावर ते आहे आणि त्याच्यामध्ये पण तेच आहे. म्हणून दिसून त्याला सत्ताही नाही, तो पदार्थ दिसून नसतो. परमात्मा असून त्याचा भान नसतं, म्हणून अज्ञानाचा भ्रम काढावा लागतो आणि ज्ञान बुद्धीमध्ये ठेवावं लागतं आणि परमात्म्याला ओळखावं लागतं, आत्मस्वरूपात राहावं लागतं, देहातून निघावं लागतं, वृत्तीमध्ये ज्ञान नांदावं लागतं, श्रवणामध्ये थांबावं लागतं, हृदयातलं अज्ञान संपवावं लागतं, मी कोण हे कळावं लागतं आणि स्वानंद पदावर यावं लागतं, अविद्येला सोडावं लागतं, ब्रह्मविद्येमध्ये बुद्धीनं नाचावं लागतं. तेव्हा तिला अमर पद मिळतं.
आहे त्याचा माझा वियोग आहे. उपासनेने ब्रह्माची प्राप्ती मला होईल. आता काय करू? ते ब्रह्म कशाने मिळेल उपासनेनं? यो सगोदराला सांगणारे होय. उपासनेने मिळत नाही. आता उपासनेने ब्रह्माची प्राप्ती होईल. फार काय सांगाय मोठ्या मोठ्या पंडिताला शास्त्राध्ययन करून असा भ्रम होतो म्हणून तेही भ्रमिष्ठच. मी तुम्हाला बोलते ना हमेशा कटरम पटरम ते लोक आहे काहीच नाही बरोबर बोलत नसते. बरोबर बरोबर बोरे डोळे वरनात किडे मांडताच येत नाही. वेदांत मांडायला निखळ ज्ञान पाहिजे, अध्ययन पाहिजे. अध्ययन नाही करतो काही नाही तर एखाद्या असती तर सलाम. पण आपलं आयुष्य जेव्हा गुरु घरी असतो आणि त्यांच्या विद्या आपण ग्रहण केलेली असती तर त्यांच्या आशीर्वादाने पुढे वाणी चढत असते. ऑटोमॅटिक बसून येऊन नाही त्या खुर्चीवर. नाही अनुभवाचे वाक्य ऐकून नाही बघून नाही. पण आता तुम्हाला मी आधी वाक्य किती बोलले 10-5 ते बघितले होते का त्यात? काय मग अति हरिकृपा, अति गुरुकृपा, अति शास्त्र कृपा त्या अध्ययनानं कष्टाने होती, संगतीत होती. आणि अध्ययन न करता तर आपण आलो व्यासपीठावर मग ते शाब्दिक असते, मग कथानक असते तिथं वेदांत नाही बोलतायत ऐकून शब्द पाठवतो. पण जी खरी स्थिती आता माहिती आली मी तुम्हाला 10 वाक्य वाचले विषय बंद नाहीत गेले. त्या वाक्य सांगितले होते. सांगून फुले ना घेतले का? हा भगवंत आपल्या सोबत आहे पण बुद्धी देहासोबत आहे म्हणून त्याच्या अप्राप्तीचा भ्रम आहे. दुःख नाहीच आहे, अज्ञान नाही, पण वृत्ती देहात आहे म्हणून त्या वृत्तीला निवृत्त करायचंय. तिचा संबंध भगवंताशी आहेच, फक्त तो प्रकट करायचाय. तुमचं स्वरूप तुम्हाला जाणून घ्यायचंय, अज्ञानाला काढायचंय. श्रवणातून बुद्धी त्या स्वरूपाकडे आत जाते, अंतर्मुख होते. तेव्हा ती खोट्यातून बाहेर येते, आवरण काढते आणि तेव्हा तोच मी हे तिला कळतं. हे महावाक्याचं फल असतं. मी सदा आहे, मी नित्य आहे. अनित्य हा देह अंतर्मुख होते, तेव्हा ती खोट्यातून बाहेर येते, आवरणाला काढते आणि तिला तेव्हा कळतं की तोच मी आहे. हे महावाक्याचं फल येतं. तेव्हा मी तर सदा आहे, मी नित्य आहे. अनित्य हा देह आहे. जगत प्रलयात जाणार आहे आणि वस्तू तर नाश होणारी आहे. म्हणून मी जगतही खोटं, वस्तूही खोटी आणि देहही खोटा. माझ्यावरच अध्यस्त ही जगत आहे, मी अधिष्ठान आहे. देहाला आधारही मीच आहे. हा जेव्हा भ्रम असतो, तो भ्रम जेव्हा नष्ट होतो तेव्हा जगत बाधित होतं. अबाधित परमात्मा प्रगट होतो आणि त्या परमात्म्यात बुद्धीचा विलय होतो. शिवाशिवाची एकता होती. तेव्हा श्रवणाचं सार्थकच आहे, म्हणून श्रवण हे आवश्यकच आहे. परमानंद रूप आत्मठिकाणी अविद्या बलाने जीवास अशी भ्रांती आहे की मी आत्मा नाही, मी परमानंद रूप नाही. कारण त्याला खरं कळत नाही आणि खोटं तिथून पळत नाही. भेद जात नाही, मोह त्याचा कमी होत नाही, विवेक जागा नाही. म्हणून त्याची वृत्ती देहात आहे. देहाचं भान त्याला सहजच आहे. पण जेव्हा ज्ञानानं देहभान जातं तेव्हा ब्रह्मविद्या अंतःकरणात येते आणि अंतःकरणातली अविद्या बाहेर जाते. देहाची जाणीव हलक्या हलक्या कमी होते आणि परमात्म्याची जाणीव होते. देह जाणीव मग संपते. जड नाहीच, तर दिसून खरं नाही. ते सत्ता शून्य आहे. दिसून पदार्थ नाही तर परमात्माच आहे. पण पदार्थ असण्याचा जो भ्रम आहे तो भ्रम अज्ञानामुळे आहे आणि अज्ञानाचा भ्रम जेव्हा निघतो तेव्हा ज्ञान प्रकाश आत येतो. बुद्धीत ज्ञान नांदतं. ती बुद्धी श्रवणात थांबते आणि तिला मी कोण हे कळतं. अविद्येला सोडून ब्रह्मविद्येत जेव्हा मन नाचतं तेव्हा त्या बुद्धीला अमरपद प्राप्त होत. बुद्धी अमर पदावर देहाकडे का राहते, देहातून कशी येते, मोहामुळे कशी फसते, ज्ञानामुळे कशी बाहेर येते, वैराग्यानं कशी शुद्ध होती, भगवंतात कशी लीन होती, विवेकानं कशी अलग होती, श्रवणानं कशी मुक्त होती, भगवंतात कशी एक होती आणि आपल्या पदावर कशी जात स्वरूपमय कशी होती. काय शब्द बाप्पा बाप्पा, राम राम. काय सादरताचं भाग्य. टप 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 मोतीच सगळे.
रेकॉर्ड त्यांना शास्त्राध्ययन करून असा भ्रम होतो, तो भ्रमनिष्ठच आहे असे म्हणणे भाग आहे. अशा पुरुषांना मतभागानुसार उत्तम संस्काराने ब्रह्मवेत्ता पुरुषाची गाठ फोडून वेदांत श्रवण जर घडले अशा पंडिताला काय भाग्य उभं टाकून त्यांना जर असं भेटलं कोणी ब्रह्मवेत्ता तर काय घडलं बघा ऐका. तर एक मिनिट. ब्रह्मवेत्ता पुरुषाची गाठ फोडून वेदांत श्रवण जर घडले मोठ्या मोठ्या पंडिताला आणि जीव ब्रह्मैक्याचा अपरोक्ष निश्चय झाला तर ते म्हणतात की आम्हास परमानंद वेदांत शास्त्राने व आचार कृपेने प्राप्त झाला. व त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय असा असतो की आमचा आत्मा परमानंद रूपच होता, परंतु परमानंद रूपाच्या आत्म्याचे आम्हास भान नव्हते, म्हणून आत्मानंद अप्राप्त म्हणजे असून न मिळासारखा होता. आता आचार्याद्वारा वेदांत श्रवणाने अंतःकरणात परमानंदाची प्राप्ती झाली. आचार्याद्वारा वेदांत श्रवणाने अंतःकरणामध्ये परमात्म्याची आम्हाला प्राप्ती झाली असे मोठे मोठे पंडित म्हणतात. या प्रकारे प्राप्त पदार्थाच्या ठिकाणी भ्रांती निवृत्तीनंतर पुन्हा प्राप्तीचा व्यवहार होतो. प्राप्त असलेल्या वस्तूचाच तेव्हा भ्रांती असते त्या वस्तूची, मग भ्रांती निवृत्तीनंतर त्याच वस्तूची प्राप्ती होती. त्याला ज्ञानी म्हणायचं, श्रवणाचं फल म्हणायचं, प्रयोजन म्हणायचं आणि ते प्रयोजन काय झालं, सफळ झालं. तुमचा मोक्ष निर्फल आहे असं म्हणत होते ते. वस्तू आहे तर काय प्राप्त करायची, नाही तर काय निवृत्त करायची, त्याच्यावर किती बघा किती मोठे हेडिंग आहे. आणि तिने अनुवाद पण छान केला. आणि एक मला शिकवलं पण की तुम्ही करो या न करो, पण तुमचं जे श्रवण तुमचे जे शब्द आहेत अनमोल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता उद्या पुढची हेडिंग